नमस्कार. आता आपण मुद्रा शिकतोय. त्यातल्या 2 मुद्रा झाल्यात, ध्यान मुद्रा किंवा ज्ञान मुद्रा आणि वायू मुद्रा. तर आता पुढे जाऊया आपण आकाश मुद्रेकडे. हे जे मधलं बोट आहे, मी तुम्हाला सांगितलं आकाशाचं प्रतीक आहे. आकाश ही एक पोकळी आहे. तर आपल्या शरीरातल्या पोकळीमध्ये जो काही त्रास होतो त्याच्यासाठी ही आकाश मुद्रा केली जाते. पण सगळ्यात लक्षात ठेवा, ही मुद्रा जास्त वेळ करू नका, कारण चक्कर यायची शक्यता खूप असते. उभ्याने वगैरे तर बिलकुल करू नका, चालता फिरता. ती ध्यान मुद्रा आणि वायू मुद्रा तुम्ही अगदी चालता चालता जरी थोडीफार केली, तुमचा वॉकिंग चालू असताना तुम्ही केली तरी चालेल. पण ह्याच्याशी रिस्क नाही घ्यायची. आणि शक्यतो 5 मिनटं पहिल्यांदा, एक 10-15 दिवस, मग हळूहळू वाढवा. 10 मिनटं, त्याच्या पलीकडे वाढवू नका. थोड्या वेळाने हवे तर तासाने तुम्ही करू शकता, पण एकाच वेळेला ही मुद्रा जास्त वेळ करू नका. आकाश मुद्रा आपल्या जिथे जिथे पोकळ्या आहेत, म्हणजे कानामधल्या इथे पोकळी आहे, कानातल्या ह्याच्यामध्ये, तर ज्या पोकळ्यामध्ये प्रॉब्लेम होतो तिथे तो जाण्यासाठी ही आहे आकाश मुद्रा. लक्षात ठेवा, शक्यतो मुद्रा करताना सरळ बसूनच करा. मी मगाशी तुम्हाला चालताना करा म्हणून सांगितलं, कारण हल्ली खूप फास्ट लाईफ आहे. तर कधी वेळ मिळत नाही, तर आपण वेळ वाचवायच्यासाठी त्यावेळेला वॉकिंग करतो, त्यावेळेला त्या मुद्रेची ठीक आहे. पण तुम्हाला पूर्ण फायदा पाहिजे आणि नुकसान जराही नको, तर आकाश मुद्रा करताना कधीही चालत नका करू, कारण त्याचे मग तुम्हाला त्रास होऊ शकतो. तर पहिल्यांदा तुम्हाला ज्या आसनामध्ये तुम्हाला नीट बसता येतं त्या आसनात बसा. गरज नाही की तुम्ही पद्मासनातच बसलं पाहिजे, वज्रासनातच बसलं पाहिजे, आलती-पालती खुर्चीत बसून करा. पण एक मात्र खूप गरजेचं म्हणजे तुमची पाठ शक्यतो टेकवू नका. खूप आजारी आहात, खूपच तुम्ही टेकल्याशिवाय बसूच शकत नाही, तर उशीचा वगैरे आधार घ्या. पण ती एक सवय 5-10 मिनटासाठी तुमची रीड की हड्डी सरळ ठेवायची सवय हळूहळू वाढवत जा. आणि त्याचाच सगळ्यात जास्त उपयोग तुम्हाला तुमच्या आरोग्यासाठी होईल. आपल्या चालताना सुद्धा आपण बाक काढून चालतो वगैरे, ह्याने आपल्याला खूप त्रास होतो. ॲक्च्युली आपण आपल्या रक्तप्रवाहामध्ये एक जसा पाईप वाकला, पाईपवर पाईप पडला तर पाण्याचा फ्लो व्हायला त्रास होत जायला, तसंच आपल्या रक्ताचा प्रवाह हृदयापासून डोक्यापर्यंत, हृदयापासून शरीरापर्यंत जायला त्रास होतो. तर जितकं होई तो तुमची रीड की हड्डी सरळ ठेवा. मान सरळ, डोळे बंद, चेहऱ्यावर हास्य. आता तिसरी झाली. आता चौथी मुद्रा ही पृथ्वी मुद्रा. आता बघा, काही लोक म्हणतात वरती लावा अग्राला, काही म्हणतात खाली लावा. स्वामीजी रामदेव बाबा आम्हाला हीच मुद्रा सांगतात, पृथ्वी मुद्रा. त्यामुळे मी तुम्हाला हीच मुद्रा सांगेन, पृथ्वी मुद्रा. दोन्ही अग्र एकमेकांना टच, बाकीची 3 बोटं सरळ. पृथ्वी म्हणजे आपल्या शरीरातली पृथ्वी म्हणजे मेद. तर आपल्या शरीरातला काही लोक अतिशय बारीक असतात, तर तो मेद वाढवण्यासाठी काही लोक काही खाऊ देत किंवा न खाऊ देत अतिशय बारीक जाडे असतात. त्यांचा म्हणजे समतोल, मेद समतोल करण्यासाठी, जसं अनुलोम विलोम तुमचे दोन्ही प्रकारचे भावना समतोल राखण्यासाठी, तसंच आपल्या शरीरातला मेद समतोल ठेवण्यासाठी पृथ्वी मुद्रा. आपण माझं ऐकता ह्याबद्दल मी खूप आभारी आहे.